नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 24 तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मिनी तिला रियाला एका रूममध्ये फाईल शोधण्यासाठी पाठवते आणि त्याचवेळी ऋषभ ऑफिसमध्ये येतो. आता पुढे इकडे ऋषभ ऑफिसमध्ये येतो तशी मिनी खुश होते. आता रियाला ओरडा बसणार म्हणून, पण ऋषभ आज त्याच्याच विचारात असल्यामुळे त्याचं रियाच्या डेस्कवर लक्षच गेलं नाही. तो विचारात त्याच्या केबिनमध्ये जातो. तो केबिनमध्ये जाताच मिनीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलते. तुझं नशीब जास्तच साथ देते तुला आजकाल. डोंट वरी बेबी, गाठ माझ्याशी आहे. बघू तुझं नशीब किती साथ देते ते. मिनी रागात स्वतःशी बडबडत होती. ऋषभ केबिनमध्ये येतो. चेअरवर बसत मागे डोकं ठेवून डोळे मिटून काहीतरी विचार करत असतो. त्याचवेळी त्याला काहीतरी आठवतं आणि म्हणून तो बाहेर यायला निघतो. तो रिया आहे त्या रूमजवळून जात असतो. तोच त्याचं लक्ष रिया असते त्या रूमकडे जाते. ही रूम ओपन का आहे? सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आणि फाईल्स या रूममध्ये आहेत. इतका केअरलेसपणा कोण करू शकतो? तो स्वतःशीच बोलत असतो. तो पिऊनला आवाज देणार तोच त्याला आतून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. म्हणून मग तो स्वतः त्या रूममध्ये जातो. रिया पाठमोरी असते त्यामुळे त्याला दिसत नाही, पण तिला बघता क्षणभर तो सगळं विसरून जातो. तिला पाहून ते स्वप्न आठवते. पहिल्या दिवशीचं त्याच्या गाडीसमोर आलेली ती मुलगी आठवते. मनातच तो म्हणतो, सेम अशीच दिसत होती ती पाठमोरी. तिचा रेड ड्रेस बघून तो म्हणतो, ड्रेस पण सेम, कोण असेल ही? तो विचार करत असतो की रिया फाईल काढायला हात वर करते आणि त्याचवेळी तिच्या हातातलं घुंगरूवालं ब्रेसलेट त्याला दिसते. आणि त्याला खात्री पटते की ही तीच मुलगी आहे जी माझ्या गाडीसमोर आली होती. पण ती इथे काय करते? कोण असेल ही? तो तिला विचारतो, हू आर यू ऋषभ? ऋषभचा आवाज येतात रिया थोडी गडबडते आणि मागे वळते, पण वळताना तिचा पाय टेबलवरून घसरते आणि तिचा तोल जाऊन ती पडणार की ऋषभ तिला पकडतो. ही ऋषभच्या खूप जवळ असते म्हणून आज तो तिला निरखून बघत असतो. तिच्या काळ्याभोर डोळ्यात क्षणभर तो हरवून जातो. तिच्या हनवटीच्या थोड्या बाजूला असणारा तीळ आज पहिल्यांदा त्याला दिसतो. तो तीळ तिच्या सौंदर्यात 4 चांद लावतायत असं त्याला वाटून गेलं. तो एकटक तिलाच बघत होता, पण ते रियाच्या लक्षात येताच ती सावरून उभी राहते. सॉरी सर. रिया तिच्या आवाजाने तो भानावर येतो. तसं लगेचच स्वतःला सावरत तिला विचारतो, मिस रिया, तुम्ही इथे काय करताय? ऋषभ, सर ते मी एक फाईल शोधत होती. रिया, ओके. ऋषभ मग तिला जास्त काही विचारत नाही व तिथून निघून जातो. अरे आज खडूसला काय झालं? मांजर का झालं याचं? नाही तर जेव्हा बघतो तेव्हा ओरडच असतो. ब्ला ब्ला ब्ला. मरू दे, मला काय. भेटली बाबा एकदाची. ती स्वतःशीच बडबडते आणि फाईल घेऊन बाहेर पडते. आजच्या भागात इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय. टेक केअर. सी यू इन द नेक्स्ट.